डीजे वाजवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पुण्यामध्ये 25 जणांवर गुन्हे दाखल नोंद केलेले आहेत आणि विसर्जन मिरवणूक पूर्ण संपल्यावर आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती उपायुक्त विशेष शाखा यांनी दिली आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये डीजे वाजवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे। वाकड पोलीस स्टेशनमध्ये 8 डीजे आणि 8 मंडळांवर गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी स्वतः गृहराज्यमंत्री दीपक केसरकर सुद्धा उपस्थित होते। लालबागच्या दरबारामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता आणि त्यानंतर आता केसरकर लालबागच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सुद्धा दिसलेले होते। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये डीजेच्या वापरावर बंदी असेल असं उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते, मात्र तरी सुद्धा न्यायालयाच्या या आदेशाचं उल्लंघन काही ठिकाणी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्याच्यातूनच पुण्यामध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। तर लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळेला पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झालेली होती, जो राडा झालेला होता। त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे स्वतः लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेला या तराफ्यावर स्वतः उपस्थित होते। दोन दृश्य आपण पाहताय पुणे आणि मुंबईमधली। केसरकरांनी यावेळेला कार्यकर्त्यांसोबत चर्चाही केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहताय ज्यावेळेला हा तराफा समुद्र किनाऱ्यापासून जसा आत होत होता त्यावेळेला केसरकर या तराफ्यावर आलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये हे दृश्य आपण पाहताय।